जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची शहरातील नेहरू पुतळा परिसरात जाहीर सभा झाली। यावेळी त्यांनी जनसंवाद मेळावा 2026 माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले। यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना सांगितले की आजही सरकारला वंचित बहुजन आघाडीची धास्ती भरते। वंचित जिथे जिथे आंदोलन करते तिथे तिथे पोलीस पाठवतात। आरएसएसच्या छातीवर जाऊन आंदोलन करण्याची हिंमत दाखवत असेल तर ते वंचित बहुजन आघाडी आहे। महाराष्ट्रातील असा कुठला विषय नाही त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलेलं नाही आहे। महाराष्ट्रामध्ये मुसलमानांना मॉब ब्लिचिंग केले जात होते। टिपू सुलतान औरंगजेबच्या फोटोवरून मारहाण केली जात होती। त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर गेले होते। भाजपचे काही बांडुडे काही विषय आला की बाळासाहेबांचा फोटो टाकतात आणि सांगतात औरंगजेबच्या कबरीवर गेले होते। भाजपाच्या बांडुडे यांना प्रश्न विचारायचे आहे, कोरोना काळात अखिल मंदिर बंद होते, त्यावेळेस 4-4 मास्क आणि 4-4 पीपीटी घालणारे मोदी कुठे होते? या महाराष्ट्रात तुळजापूरला जाऊन विठोबाच्या मंदिर कोणी सुरू केला असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर होते। तुमचे हिंदू नेते घरी बसलेले होते। कोरोनानंतर हिंदू लोकांना मंदिरात जायला मिळाला असेल तर ते केवळ बाळासाहेब आंबेडकरांमुळे असे त्यांनी सांगितले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जय लहूजी, जय मल्हार। अस्सलाम वालेकुम, जय बिरसा, जय जोहार आणि जय भीम। आपल्या इकडे बघितलं तर इतके वर्ष काँग्रेसची सत्ता होती, त्याच्यानंतर 2 टर्म भाजपची सत्ता येऊन गेली आणि मग त्याच्यानंतर आता परत काँग्रेसची सत्ता आली आणि आपली परिस्थिती आहे तशीच राहिली। अजून इकडच्या बऱ्याचशा तांड्यांना पाड्यांना पाण्याची व्यवस्था नाही, आरोग्याची व्यवस्था नाही, इकडे चांगली शिक्षणाची व्यवस्था नाही, पाड्यांपर्यंत तांड्यांपर्यंत चांगले रस्ते नाही। इकडच्या जर युवकांना कोणत्याही परिस्थितीचं शिक्षण घ्यायला लागतं तर त्यांना मध्य प्रदेश, गुजरात किंवा मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी जायला लागतं। हाताला रोजगार नाही, नोकरी नाही आणि तरी ज्या लोकांनी या नंदुरबारला लुटून खायचं काम केलंय आपण परत परत त्यांनाच सत्तेत बसवत राहतो। मला एक सांगा, नंदुरबार 2 कुटुंबाच्या बापाची जागीर आहे का? नंदुरबारी 2 कुटुंबाच्या बापाची जागीर आहे का? मग आपण परत परत यांना का निवडून देतो? पहिले काँग्रेसकडनं गावीत आले, मग काँग्रेसकडनं दुसऱ्या गावीत आले, मग भाजपकडनं गावीत आले आणि आता काँग्रेसकडनं पाडवे आले। पण आपल्या जिल्ह्याची जी परिस्थिती होती ती आहे तशीच राहिली आहे आणि जर आपल्याला आपल्या जिल्ह्याची परिस्थिती बदलायला लागली असेल आणि जर आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये बदल घडवायचा असेल आणि विकास घडवायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय, तो म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सिलेंडर म्हणजे वंचित बहुजन आघाडीला जास्त मतांनी निवडून द्या आणि आपलेच आलेले उमेदवार, आपलेच निवडून आलेले कार्यकर्ते या नंदुरबार जिल्ह्याचा कायापालट केल्याशिवाय थांबणार नाही। प्रत्येक तांड्याला पाण्याला चांगले रस्ते, पाणी आणि वीज सोय मिळाल्याशिवाय थांबणार नाही। इकडच्या युवकाला रोजगार आणि शिक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाहीत आणि त्याच्याहून महत्वाचं, अकोल्याची जिल्हा परिषद ही वंचित बहुजन आघाडीच्या हाताखाली होती। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जितके गावं असतील, जितके पाडे असतील आणि जितके तांडे असतील तिथे एक आरोग्य केंद्र उभं करायचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतर नक्कीच करणार आहे। की वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार असणार आहेत ते कोणती मंत्र्या-संत्र्याचे पोरं नसणार आहेत, कोणत्या कारखानदाराचे पोरं नसणार आहेत, तर आपले तळागाळातले कार्यकर्ते, फादर बॉडीचे, महिला आघाडीचे आणि युवक आघाडीचे हेच आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून दिसतील आणि हीच लोक आपल्याला उद्या जिल्हा परिषदेमध्ये सत्तेमध्ये निवडून येतात। की जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकणं आपल्या हातामध्ये आहे, आपल्या आवाक्यामध्ये आहे। आपण आपलं कोणतंही मत फुटू नका देऊ, आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या मागे करा आणि आपण जिल्हा परिषदेमध्ये नंदुरबारमध्ये आपण आपलं अकाउंट उघडू, हे आपण आज इकडे सर्व मिळून ठरवूया। बाबासाहेबांचे वाद, बाबासाहेबांचे छावे हे बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन चालतात, बाबासाहेबांचे विचार वाचत राहतात। ते फोटो व्हिडिओ काढायला कुठल्याही पुतळ्या, झेंड्या किंवा पुतळ्याखाली गर्दी करत नाहीत, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की माझा झेंड्यांना, पुतळ्यांना किंवा फोटोंना विरोध कुठे नाहीये।
ती आपल्या चळवळीची प्रतीक आहेत आणि आपल्याला त्याचा गर्व वाटलाच पाहिजे. प्रत्येक शहराच्या महत्वाच्या चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असलाच पाहिजे. प्रत्येक वस्तीमध्ये आपला निळा झेंडा असला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी जिकडे आपण काम करतो आपलं अस्तित्व असतं तिथे मागे बाबासाहेबांचा फोटो लागलाच पाहिजे, महामानवांचा फोटो लागलाच पाहिजे. पण हे आपली प्रतीक आहे, ही आपले राजकारण नाहीये. आपलं राजकारण पुतळ्यांचं, फोटोंचं आणि झेंड्यांचं नाहीये मित्रांनो. आपलं राजकारण हे विचारांचं आहे. वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आता ह्याच बरोबर बाबासाहेबांच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या, पेरियारांच्या, शिवाजी महाराजांच्या, जितके पण आपण महामानव मानतो, अण्णाभाऊ साठेंच्या, या सगळ्या महामानवांच्या लेखनावरती आपल्या सर्वांना चर्चाक्षेत्र घ्यायचे, केडर कॅम्प घ्यायचे, ठिकठिकाणी चर्चा घ्यायची आणि प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यायचे. मग आपली चळवळ पुढे जाईल. एक मोठा निळा झेंडा दाखवतात, मोठा असं लोखंडाचं दांडकं असतं, मोठा निळा झेंडा दाखवतात. आपली लोक बिचारी निळा झेंडा दाखवतायत, बाबासाहेबांचा माणूस आहे, चांगला माणूस आहे म्हणून जातात त्याच्या मागे. मग एकदा आपली लोक त्याच्या मागे गेली की पण आपल्या निळ्या झेंड्यावरच धम्मध्वज काढतात आणि आपल्याच लोकांना त्याच बांबूनी मारायचं काम इकडचे प्रस्थापित करतात. हे षडयंत्र आपण सर्वांनी समजून घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांनी माय ऑटोबायोग्राफी ही लिहिली होती का? बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही कधी त्यांचं. बाबासाहेबांचं एक पुस्तक होतं जे थोडं आत्मचरित्र टाईपचं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा अनुभव लिहिला होता, वेटिंग फॉर अ व्हिसा नावाचं. बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही. तरी हे भाऊ बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी न्यूयॉर्क वरनं घेऊन आले, अमेरिकेवरनं. आता जर तुम्ही अभिजित डिपकेंनी जे पुस्तक पकडलेलं ते बघितलं तर ते बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोग्राफी नावाचं पुस्तक आहे. आता हे पुस्तक आहे कोणाचं? तर डायमंड पब्लिकेशनचं. घरी गेल्यानंतर गुगलवरती डायमंड पब्लिकेशन टाकून बघा आणि तुम्हाला हे दिसेल की डायमंड पब्लिकेशन हे RSS चालवतं आणि RSSचं पुस्तक आहे. बऱ्याचशा महामानवांवरती चुकीचा इतिहास सांगणं, RSSच्या समरसतावादी भूमिकेतनं बाबासाहेब सांगून जाणारे हे पुस्तक आहे. आणि म्हणून अभिजित दिपके जेव्हा RSSचं बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन येतात तेव्हा ती मला एक मोठी घंट्याची धोका वाटते. आणि इकडच्या जेनझींना त्यांच्या भाषेत सांगायचं तर एवढंच सांगेल कि वो पकड़ा है ब्लू फ्लैग लेकिन हमको दिख रहा है रेड फ्लैग, करने का क्या? आणि दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की कॉक्रोच जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीचा कुठेही विरोध नाही. आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वंचित बहुजन आघाडी एकच भूमिका घेऊन आली आहे की भारताची सत्ता ही काही कुटुंबांची आहे. जशी आपल्या नंदुरबारची सत्ता गावितकडे आणि पाडव्यांकडे राहिली तशी भारत देशाची सत्ता पण काही कुटुंबांकडे उच्चवर्णीय राहिली. आणि जर इकडचा तरुण त्या व्यवस्थेला चॅलेंज करत असेल आणि त्या व्यवस्थेला एक पर्याय उभा करत असेल तर कॉक्रोच जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देण्यास काहीही हरकत नाही. तुम्ही बदल घडवताय, तो कुठल्या दिशेने बदल घडवताय, तुम्ही कोणत्या विचारधारेचे आहात आणि तुम्ही कोणत्या दिशेने जाणार आहात, हा आमचा अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारायचा आणि आम्ही तो प्रश्न विचारणारच. कारण नरेंद्र मोदी पण बाबासाहेबांचे फोटो पकडून उभे राहतात. नरेंद्र मोदी पण 14 एप्रिलला आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती जाऊन पुष्प वाहतात. पण नरेंद्र मोदींना आंबेडकरवादी म्हणणार का तुम्ही? नाही. आणि हा चष्मा आपल्याला सर्वांसमोर लावायचा आहे आणि सर्वांना नीट पडताळून बघायला लागणार. भाजप आणि काँग्रेसनी जे UAPA, कोटा, ताडा सारखे काळे कायदे वापरलेत इकडच्या दलितांना, मुसलमानांना आणि आदिवासींना जेलमध्ये टाकण्यासाठी, त्याच्याबद्दल कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका काय? ह्या 6 प्रश्न आम्ही कॉक्रोच जनता पार्टीला विचारले होते. मला ट्विट करून 2 आठवडे झालेत, अजूनही कॉक्रोच जनता पार्टीकडनं कोणाचाही निरोप नाही. की महाराष्ट्रामध्ये एक तिसऱ्या पर्यायाची गरज होती तेव्हा मग तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपाने उभा राहत होता. तेव्हा ठिकठिकाणी तुम्ही जाऊन बी टीम म्हटलात. आता पुढे जाऊन कॉक्रोच जनता पार्टीला बी टीम म्हणणार नाही, याची काय जबाबदारी तू आणि याची काय गॅरंटी आम्हाला? आणि चौथा आणि महत्वाचा प्रश्न की जग जाहीर आहे की यांनी काँग्रेसकडनं पाकिटा जाऊन
महाविकास आघाडीचा प्रचार केलाय. पण जर उद्या काँग्रेस जनता पार्टी आणि काँग्रेस हे एकमेकांच्या समोर मैदानात आले तर तुम्ही नक्की पाठिंबा देणार कोणाला? आज सरकारला वंचित बहुजन आघाडीची धास्ती बसलीये, म्हणून जिथे जिथे आंदोलन करतात तिथे तिथे पोलीस पाठवतात. कारण या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, या भारताच्या इतिहासामध्ये असा एक कोणता पक्ष असेल जो RSSच्या छातडावरती आंदोलन घेऊन जायची हिंमत दाखवत असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी. आणि या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आंदोलनाला, कोणताही विषय आला, असा एकही आंदोलन नाही, असा एकही विषय नाही ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने आंदोलन नाही केलं किंवा नागरिकांसाठी भूमिका नाही घेतली. जेव्हा इकडची सरकार गायरान जमीन खाण्याच्या मागे होती तेव्हा वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन केलं आणि ही भूमिका घेतली की जो जमीन सरकारी आहे वो जमीन हमारी आहे. जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मुसलमानांना मॉब लिंचिंग केलं जात होतं, टिपू सुलतान औरंगजेबचा फोटो पकडण्यासाठी इकडच्या मुसलमानांना मारहाण केली जात होती, तेव्हा तेच बाळासाहेब होते जे औरंगजेबच्या कबरीवरती गेले होते आणि आमचाच मंच होता ज्याच्यावरती टिपू सुलतानाचा फोटो लागतो. भाजपची बांडगुळं पुढे येतात आणि लगेच काही मुद्दा आला तर तो बाळासाहेबांचा फोटो टाकतात आणि म्हणतात औरंगजेबच्या कबरीवरती गेले, औरंगजेबच्या कबरीवरती गेले. याच भाजपच्या बांडगुळांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की कोरोना काळ आठवा. कोरोना काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातली आणि अख्ख्या भारतातली मंदिर बंद होती, तेव्हा 4 मास्क घालून आणि 4 PPE किट घालून तुमचे मोदी कुठे होते? तुमचे अमित शहा कुठे होते? मोहन भागवत कुठे होते? या महाराष्ट्रामध्ये जर तुळजापूरला जाऊन कोणी विठोबाचं मंदिर चालू करण्याचं काम केलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर होते. तुमचे तमाम हिंदुत्ववादी नेते 4 मास्क लावून 5 PPE किट घेऊन घरी बसले होते. आणि म्हणून जर तुम्हाला परत प्रश्न करायचा असेल तर हे आठवा की कोरोना नंतर इकडच्या हिंदू बांधवांना जर मंदिरामध्ये जायला मिळालं असेल तर ते फक्त आणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना.